नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रियंका मनापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण प्रत्येकाच्या घरी घटस्थापना झालेली आहे. आपण सगळेजण आई जगदंबा माताची सेवा करत आहे, उपासना करत आहे. तसेच बऱ्याच जणांचे उपवास सुद्धा असतील, काहींचे दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू असतील. आपण नक्कीच या नवरात्रीमध्ये नेहमी दुर्गा सप्तशतीचा पाठ, दुर्गा चालीसा, महालक्ष्मी अष्टक, कुंकुमार्चन आपण हे नेहमी करत राहिलं पाहिजे. याने आई जगदंबाचा वास हा आपल्या घरामध्ये सदैव राहतो. म्हणून तर आपण आपल्या घरामध्ये आई जगदंबाचा वास सदैव राहावा, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदावी म्हणून तर आपण घटासमोर अखंड दिवा लावत असतो. 9 दिवस अखंड दिवा आपण हा लावल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धीचा वास राहतो. तसेच आपल्या घरामध्ये आई जगदंबाचा वास राहत असताना सुद्धा देवीचं अनेक रूपांचं दर्शन सुद्धा आपल्याला आपल्याच कामातून जाणवत असतं. आपल्या घरामध्ये अशा काही या घटना घडत असतात, तर आपल्याला देवी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आपल्याला ती दर्शन देत असती. असे खूप चांगले संकेत आपल्या जीवनामध्ये घडत असतात. नवरात्रीमध्ये अशा काही घटना आपल्यासोबत घडत असतात, तर आपल्याला असं वाटतं की आई जगदंबाचा वास हा आपल्या घरामध्ये आहे. म्हणून तर आपण कोणत्याही कामाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करत असतात. दिव्याची आपण पूजा करतो तेव्हा कुठे आपण कोणत्याही कामाची सुरुवात करत असतो. देवपूजा करत असताना सुद्धा प्रथम आपण दीप प्रज्वलन करत असतो. कोणत्याही समारंभाचा कार्यक्रम असताना सुद्धा आपण तिथे दीप प्रज्वलनाने सुरुवात करत असतो. म्हणून दिव्याचं विशेष असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता आपण घटासमोर जो अखंड दिवा लावत असतो, तो अखंड दिवा आपण आपापल्या पद्धतीने लावायचा. कोणी मातीमध्ये जो मातीचा जो दिवा असतो त्याच्यामध्ये लावतात, तर कोणी तांबे पितळेंच्या दिव्यांमध्ये लावतात. जो तो आपापल्या पद्धतीने, आपापली जी जुनी परंपरा आहे, रूढी आहे, त्या पद्धतीने आपण हा अखंड दिवा हा लावत असतो. पण 9 दिवस अखंड दिवा हा आपण लावताना काही काळजी आपण घ्यायची असते की तो विझू नये म्हणून. मग काय आपण अशी काळजी घ्यायची की तो अखंड दिवा विझू नये? आणि अखंड दिवा जर विझला आपल्याकडनं, तर आपण काय असे उपाय केले पाहिजे की जेणेकरून अखंड दिवा जर विझला तर त्याचे दोष आपल्याला लागणार नाही. अखंड दिवा विझला तर शुभ आहे की अशुभ आहे, हे सुद्धा मी आता आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जे कोणी व्हिडिओ पाहत असतील त्यांनी नक्कीच कमेंट्समध्ये तुमची जी कुलदेवी असेल तिचं नाव लिहा. आणि चला मग आपण आता व्हिडिओला इथे सुरुवात करूया. तर बघा, अखंड दिवा ज्यावेळेस आपण त्याची ज्योत ही करत असतो, म्हणजे वात जी करत असतो, आपल्याला वात तयार करत असताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने अनेक जण वात करतात. काही कलव्याची वात करतात, तर काही साध्या कापसाची वात करतात. जो तो ज्याच्या पद्धतीने वात तयार करत असतं. तो वात तयार करताना त्या स्त्रीने आपल्या कुलदेवतेचं 11 वेळा नामस्मरण करायचं आणि ती वात तयार करायची. प्रार्थना करायची की मी जी वात तयार करत आहे ती अखंड 9 दिवस तेवत आमच्या घरामध्ये सदैव राहो. दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये आपल्याला नेहमी शांतता राखायची आहे. भांडणं, चिडचिड हे आपल्या घरामध्ये कमीत कमी 9 दिवस तरी करायचं नाही. आई जगदंबा माता आपल्या घरामध्ये वास करते, तिचं पूर्ण लक्ष ही आपल्या घरामध्ये असतं. आपण याचं भान नेहमी हे ठेवलं पाहिजे की आपल्या घरामध्ये आपण शांतता ठेवावी. तिसरी गोष्ट म्हणजे नेहमी ज्यावेळेस आपण अखंड दिवा लावतो, तर आपल्याला त्या अखंड दिव्यामध्ये 2 तरी आपण लवंगा किंवा छोटासा एक कापूरचा तुकडा आपण हा टाकला पाहिजे. कारण लवंगांमध्ये दुर्गा माताची सर्व शक्ती हे एकटवली असते. तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण दिवा ठेवतो त्याच्या खाली आपण फुलांच्या खाली आपण तांदूळाची रास ठेवू शकतो किंवा अष्टदल कमलसुद्धा आपण काढू शकतो. लाल कापड आपण ठेवू शकतो. आपण आपापल्या पद्धतीने हे केलं पाहिजे. दिव्याची पूजा आपण ही केली पाहिजे. तसेच जर हवा लागत असेल आपल्या दिव्याला, तर त्या घरामध्ये पंखा लावता कामा नये. दिव्याच्या वरती काच आपण सदैव ठेवावी. तसेच 4थी 5वी गोष्ट सांगण्यात अशी येईल की दर 4-4 तासांनी आपल्याला ज्योत काढायची आहे. त्या दिव्याला काजळी येत असती. तो अखंड दिवा आपल्याला 9 दिवस ठेवायचा असतो, तर ती काजळी येत असती. म्हणून आपण कितीही कामामध्ये व्यस्त असले तर स्त्रियांनीही याची काळजी घेतली पाहिजे. जर काही स्त्रियांच्या लक्षात येत नसेल तर मात्र त्यांनी मोबाईलमध्ये अलाराम लावायचे आहे की आपल्याला दिव्याची काळजी घ्यायची आहे, ज्योत काढायची आहे. थोडं थोडं तेल आपल्याला टाकत राहायचं आहे.
म्हणून आपल्याला ज्योत काढत असताना एक छोटासा जी फुलवात असते ती आपल्याला अगोदर पेटवायची आहे. जर आपण ज्योत काढत असताना दिवा विझला तर दुसरी फुलवात ही चालू आहे, म्हणजे ते अखंड दिवा हा चालू आहे असा अर्थ असतो. म्हणून पहिली फुलवात लावायची आहे, मग आपण ज्योत आपण काठीच्या साहाय्याने कशाच्या तरी साहाय्याने आपण ती काढायची आहे. ती काजळी आपल्याला काढायची आहे आणि पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. काच त्याच्यावर ठेवायचा आहे. पुन्हा आपल्या 11 वेळा कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे. जितक्या वेळा आपण ज्योत आपण काढू, काजळी काढू, तितक्या वेळा आपल्याला 11 वेळा कुलदेवतेचं नाव आपल्याला घ्यायचं आहे. असं केल्याने आपला दिवा अखंड राहतो 9 दिवस. पण काही कारणाने तरीही तो विझला, एवढी काळजी घेऊन सुद्धा जर विझला तर काही अशुभ घटना घडेल का? तर नाही. बघा, आई जगदंबा माता ही आपली आई आहे. ती कोणालाही त्रास देत नाहीये. ती फक्त आपल्या भक्तांवर प्रेम करत असती. म्हणून आपण काय करायचं, जरी आपल्याकडनं विझला, असं विझता कामा नये, पण तरीही विझला तर आपण आई जगदंबा माताची क्षमा मागायची आहे, नाकघासणी करायची आहे. तसेच त्याच्यानंतर आपण त्या जागेवर आपल्या ज्या घटावर गोमूत्र किंवा गंगाजल आपल्याला शिंपडायचं आहे. देवघरामध्ये सुद्धा गंगाजल गोमूत्र शिंपडायचं आहे. पूर्ण घरामध्ये गोमूत्र थोडं गंगाजल शिंपडायचं आहे. उंबरटा आहे त्याच्यावर हळदी आणि गोमूत्र एकत्र करून लेपन करायचं आहे आणि पुन्हा नवीन वात तयार करायची आहे. नवीन वात तयार केल्यानंतर जी पहिली जी वात केली होती ती आपल्याला विसर्जित करायची आहे आणि पुन्हा कुलदेवतेचं नाव घेऊन पुन्हा त्या दिव्यामध्ये आपल्याला ती व्यवस्थित ठेवायची आहे आणि पुन्हा याची काळजी घ्यायची आहे की आपल्याला ती वात आता विझता कामा नये. घरातल्या स्त्रीचं हे कर्तव्य आहे की आपण दर 3-3 तासांनी त्याची काजळी काढली पाहिजे. तसे थोडं थोडं तेल टाकत राहिलं पाहिजे. रात्रीसुद्धा आपण ह्याची काळजी घेतली पाहिजे की दर 3-3 तासांनी आपण हे बघितलं पाहिजे की दिवा प्रज्वलित आहे ना. आपण या 9 दिवसामध्ये शक्यतो घरातल्या स्त्रीनी कुणाच्याही घरी जायचं नाही, परान्न घ्यायचं नाही आहे. तसेच कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. आपण जितके नियम पाळू तेवढं देवीला ते आवडतं. जेवढं भक्तिभावाने आपण तिची सेवा करू तेवढं आपल्या देवीला हे आवडत असतं मनापासून. तेव्हाच आई जगदंबाचा वास हा आपल्या घरामध्ये राहत असतो. म्हणून दिवासुद्धा अखंड राहतो, कारण दिव्यामध्ये सुद्धा आई जगदंबा माताचा वास येतो. तिचा आशीर्वाद त्या दिव्यामध्ये असतो. याची काळजी आपण घ्यायची आहे. तो नुसता दिवा नाही आहे, तर आई जगदंबा माताचा तो आशीर्वाद आहे. सुख शांती समृद्धीचं ते प्रतीक आहे. म्हणून आपण आपल्या या नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा हा नेहमी तेवत ठेवायचा असतो. विझला म्हणजे अशुभ होईल का असा अर्थ बिलकुल नाही आहे. कारण आपल्या भोवती आई जगदंबाचा वास सदैव राहावा, घरामध्ये सुख शांती राहावी, म्हणून आपण अखंड दिवा हा ठेवत असतो, कारण ती आपल्या घरी आलेली असती. तसेच आपण या सगळ्या गोष्टी जर पाळल्या तर नक्कीच आपला दिवा विझणार नाही आणि विझला तरी क्षमा मागायची आहे. गंगाजल गोमूत्र शिंपडायचं आहे, पुन्हा नव्याने वात तयार करायची आहे. या गोष्टी आपण केल्याने नक्कीच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते. नेहमी आपल्या घरामध्ये या नवरात्रीमध्ये नवार्णव मंत्राचा जप करत राहा, दुर्गा सप्तशतीचा पाठ करत राहा, वातावरण शांत ठेवायचा प्रयत्न करत राहा. बघा, आपल्या घरातलं पूर्ण वातावरण बदलून जातं. तर या सगळ्या गोष्टी आपण आवर्जून कराव्या. आई जगदंबा माता आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. धन्यवाद.